रुग्ण महिलेची पोलीस अधीक्षक वर्धा यांच्याकडे तक्रार, पोलिसांना कारवाईची सूचना। अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन महिलेचा अपमान करून जाळला हात। जग कितीही समोर गेलं, विज्ञान तंत्रज्ञान विकसित होऊन माणसाचं जगणं कितीही सुलभ झालं तरी माणसाचा विश्वास, अवैज्ञानिक अंधश्रद्धा, गैरसमज, भूतबाधा, बाहेरची लागण, तंत्रमंत्र अंगात येणे, आलेल्या संकटाला, समस्येला सामोरे न जाता बुवा, बाबा, देवी, माता, पीर, पादरी, महाराज यांच्या आहारी जाऊन आर्थिक, मानसिक, लैंगिक शोषणाला अथवा गंभीर जखमा होण्याइतपत घटना आजही शिक्षणाच्या बाबतीत केरळनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो। फुले शाहू आंबेडकर यांच्यासह अनेक संत विचारवंत या महाराष्ट्राला लाभले आहेत, तरीही अशा घटना घडत आहेत। दिनांक 15 एप्रिलला सौ सविता मनोज पवार, राहणार बाबुळगाव, पोलीस स्टेशन सेलू, जिल्हा वर्धा हिच्या हाताला घट्ट धरून तळहातावर झडशी टाकळी पुजारी म्हणवून घेणारा भैयाजी बांड बैले यांनी अंधश्रद्धेच्या बाबीतून बजरंग कापुराचा भला मोठा तुकडा ठेवून ती भानावर नसताना तो जाळला व उपस्थित सर्व लोकांना त्याचा आशीर्वाद घ्यायला लावले। त्यामुळे या महिलेचा उजवा तळहात पूर्णतः जळून भली मोठी जखम झाली आहे। शुद्धीवर येताच भयंकर वेदनेने विव्हळत तिने येळाकेळी येथील गवते डॉक्टरकडे धाव घेऊन प्रथम उपचार केले व दुसऱ्या दिवशी 16 एप्रिलला सेवाग्राम येथे भरती होऊन तिच्यावर शस्त्रक्रिया करून पुढे प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला। मात्र थातूर मातूर तपास करून या पुजारी भैयालाल बांडबैले याच्यावर भांडवी कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। सविस्तर वृत्त असे की सविता मनोज पवार, राहणार बाबुळगाव, तालुका सेलू, जिल्हा वर्धा या रोजमजुरी करणारी महिला व तिचा पती हे दोघेच राहतात। 2 मुली व 1 मुलगा असून दोन्ही मुलीचे लग्न झाले तर मुलगा रायपूर येथे नोकरीवर आहे। दिनांक 15 एप्रिलला त्या झडशी टाकळी येथे पूजेचा स्वयंपाक करण्यासाठी गेले। तिथे त्यांना भोवळ आली, त्या घुमू लागल्या। एवढ्यात त्या मंदिरातील पुजारी भैयालाल बांडबैले यांनी जबरदस्तीने तिचा हात धरून तिच्या उजव्या हाताच्या तळहातावर बजरंग नावाने येणाऱ्या कापराचा भला मोठा तुकडा ठेवून तो जाळला। अशा वेळी त्या भानावर नसल्याने त्यांना जाळल्याचा त्रास जाणवला नाही। मात्र शुद्धीवर येताच भयंकर वेदना सुरू होऊन तळहात पूर्णपणे सुजला। त्यांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतले, मात्र हात अधिक जखमी दोन्ही बाजूने झाल्यामुळे त्रास वाढत गेला। त्यामुळे सेवाग्राम येथे भरती होऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली। यावेळी ही केस पोलीस स्टेशन संबंधित असल्याने पोलिसांना कळवण्यात आले, परंतु ही महिला बेहोश असल्याने तिची मुलगी निकिता रोशन चौधरी, राकवाळ गव्हाण, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती यांची तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली। तर होशमध्ये आल्यावर सविता मनोज पवार यांचे बयान घेतल्यावर त्यावर भांडवीचे कलम 326 या कलमा अंतर्गत गुन्हा सेलू पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला असे सांगण्यात आले। मात्र आज दिनांक 8 मे पर्यंत त्याच्यावर कारवाई होऊन अटक न झाल्याने सविता मनोज पवार आणि मुलगा यांनी माननीय पोलीस अधीक्षक वर्धा जिल्हा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तोंडी तक्रार दिली। त्यांनी सविस्तर घटना ऐकून पोलीस स्टेशन अधिकारी सेलू यांना आरोपीला त्वरित अटक करण्याचे आदेश दिले। त्यानंतर सविता मनोज पवार व त्यांच्या मुलाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार देऊन न्याय मिळवून देण्यासाठी व झालेला खर्च व येणारा मोठा खर्च आरोपींकडून मिळवून त्याला कडक शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली। यावेळी गजेंद्र सुरकार यांनी सविस्तर घटना, या महिलेची पूर्वपीठिका यांची माहिती त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे समुपदेशन करून त्यांना सेवाग्राम येथील मानसोपचार तज्ञ यांच्याकडे जाऊन उपचार घेण्यास सुचवले। ब्युरो रिपोर्टर शंकर परसाके, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी, वर्धा। पुजाऱ्याने हात धरून माझ्या हातावर कापूर ठेवून माझा हात जाळला आणि माझे 2 ऑपरेशन झालेले आहे। मला न्याय भैयाजी बांडबैले यांनी माझा हात धरून माझा हात कापूर ठेवून आणि जाळला। मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट केली, पण अजून पण त्यांना कारवाई काही झालेली नाही आहे। माझे 2 ऑपरेशन झाले, माझ्या ऑपरेशनचा जो काही खर्च आला तर तो खर्च द्यावे, त्याच्यावर कारवाई झाली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.